नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर राबासू शिंदे, अकॅडमिक काउन्सिलर, इग्नू रिजनल सेंटर पुणे या ठिकाणी आपल्याशी संवाद साधत आहे. आपला आजचा विषय सब्जेक्ट इंडियन इकॉनॉमी 2 अर्थात भारतीय अर्थव्यवस्था 2 यातील ब्लॉक 2 कृषी क्षेत्र, डेफिनेटली ॲग्रिकल्चर सेक्टर किंवा कृषी क्षेत्र याला मराठीमध्ये असं म्हटलं जातं. युनिट 7 त्याच्यातलं ज्यावेळेला आपण पाहतो भांडवल निर्मिती आणि उत्पादन क्षमता या एकूणच ब्लॉक 2च्या अंतर्गत असणारी युनिट हे 3-4 आहेत. त्यातील हा 7वा युनिट आपण जर पाहतोय भांडवल निर्मिती आणि उत्पादन क्षमता. कारण शेती क्षेत्राचा ज्यावेळेला आपण अभ्यास करतो, शेतीची उत्पादकता ज्यावेळेला आपल्याला पाहण्याची वेळ येते किंवा शेतीचं एकूणच उत्पादन म्हणजे दर हेक्टरी किती उत्पादन असू शकतं त्याला त्या क्षेत्राची उत्पादकता असं म्हटलं जातं. कॅपिटल फॉर्मेशन अँड प्रोडक्टिव्हिटी म्हणजेच त्या भांडवल निर्मिती ज्या वेळेला असेल किंवा भांडवलाची उपलब्धी असेल त्यावेळेला उत्पादन क्षमता ही वाढलेली आपल्याला दिसून येते किंवा त्या अनुषंगानं उत्पादन क्षमता जेवढं उपलब्ध साधनसामग्री असेल त्या साधनसामग्रीचा ऑप्टिमम यूज आपण करत असाल त्यावेळेला शेतीची उत्पादकता ही वाढते. त्या अनुषंगाने निश्चितच सुधारित बी बियाण्यांची आवश्यकता असते, रासायनिक खतांची आवश्यकता असते, सेंद्रिय खतांची आवश्यकता असते. या सेंद्रिय खताचा जर वापर केला तर दीर्घकाळ उत्पादनाचा चांगली प्रोडक्टिव्हिटी किंवा उत्पादन क्षमता ही चांगली आपल्याला मिळायला मदत होते. अदरवाईज उत्पादकता किंवा उत्पादन क्षमता ही जरी जास्त असली तरी तुलनेने किती आहे किंवा कशा पद्धतीची आहे ती आपल्याला या अनुषंगाने या चॅप्टरमध्ये आपल्याला युनिटमध्ये 7 मध्ये पाहता येणार आहोत. या कृषी क्षेत्राच्या अनुषंगानेच खरं तर आपण कृषी क्षेत्र, सेवा उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र या 3 क्षेत्राचा विचार करून GDPतला हिस्सा शेती क्षेत्राचा काढत आहोत. या GDP अंतर्गत असणारा शेती क्षेत्राचा हिस्सा हा तुलनात्मकरित्या स्वातंत्र्योत्तर कालखंडात जास्त होता आणि तो आता कमी झालेला किंवा घटलेला आपल्याला दिसून येतो. या घटनेची जरी काही कारणं असली तरी त्या घटनेपाठीमागचा जरी आपण विचार केला पण ॲज अ कम्पॅरेटिव्ह दुसऱ्या देशाची तुलना आपण ज्यावेळेला करतो त्यावेळेला निश्चितपणे आपल्याला आपल्या भारताची शेतीची उत्पादकता आणि एकूणच शेतीचं उत्पादन जे आहे ते तुलनात्मकरित्या खूप चांगल्या स्थितीत असलेलं दिसून येतं. कारण पंचवार्षिक योजनेमध्ये पहिल्याच पंचवार्षिक योजनेत खरं तर आपण कृषीप्रधान अर्थव्यवस्था आपण म्हणत असताना मूलभूत गरज जी आपली मानवाची होती किंवा एकूण लोकसंख्येची भूक भागवण्याची क्षमता जी होती ती शेती होती आणि शेतीत रोजगार निर्मिती उपलब्ध देखील आजही आपण पाहतो की अगदी 55-60% शेतीत रोजगार निर्मिती होत असल्याचे आपल्याला दिसून येतं. आणि एकूण लोकसंख्येच्या इतर लोकसंख्या मग इतर व्यवसायामध्ये मग उद्योग क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल, उत्पन्नाच्या तुलनेत ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला ते आता 15% आसपास शेती क्षेत्राचं उत्पादन आहे. ते तुलनात्मकरित्या उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्राच्या तुलनेत कमी आहे. परंतु इतर देशाचा विचार करता, विकसित देशांचा विचार करता भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून असल्याने या भारतीय अर्थव्यवस्थेतले एकूण क्षेत्रातलं उत्पन्न हे इतर देशाच्या तुलनेत कित्येक पटीनं आजही जास्त आहे. त्यामुळं एकूण GDPतला शेअर हा देखील जरी कमी वाटत असला तरी तुलनात्मकरित्या इतर देशाच्या तुलनेत हा भारतातला शेती क्षेत्रातला विकासाचा जो काही दर आपण म्हणूया GDPचा जो दर आहे तो चांगल्या पद्धतीने असल्याचं आपल्याला दिसून येतं. या युनिट 7 मध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या बाबीवर प्रकाश टाकणं अपेक्षित आहे. या ब्लॉक 2च्याच अंतर्गत भांडवल निर्मिती आणि उत्पादन क्षमता याच्यामध्ये इंट्रोडक्टरी पार्ट आपण सुरुवातीला पाहत आहोत. उत्पादकतेच्या संकल्पना किंवा कन्सेप्ट ऑफ प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती कशा पद्धतीने आहे आणि कॅपिटल आउटपुट किंवा रेशो COR तो कशा पद्धतीने आहे किंवा कॅपिटल आउटपुट म्हणजे भांडवलाचं मिळणारा परतावा जो आहे तो रेशो शेतीतून कशा पद्धतीचा असू शकतो. वाढीव भांडवल किंवा उत्पादन गुणोत्तर ICOR याच्यामध्ये इन्क्रिमेंटल कॅपिटल आउटपुट रेशो जो आहे तो ICOR च्या अंतर्गत दर्शवलेला निश्चित आपल्याला दिसेल. याच अंतर्गत आपल्याला युनिट 7 हा थोडासा लेंदी किंवा आपण म्हणूया थोडासा मोठा आहे असं दिसून येते कारण याच्यात वेगवेगळ्या पॉईंट्सचा समावेश आहे. विशेष करून 7.3 हा खूप मोठा किंवा व्हास्ट सिलेबस याच्यामध्ये दिलेला आहे. परंतु इन शॉर्टमध्ये आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कृषी क्षेत्रात गुंतवणूक करणं
किंवा इन्व्हेस्टमेंट इन ॲग्रिकल्चर जे आहे ते कशा पद्धतीने आहे. त्याच्यामध्ये 7.3.1 मध्ये खाजगी आणि सार्वजनिक गुंतवणुकीची रचना ती कशा पद्धतीने आहे, किंवा खाजगी गुंतवणुकीचे निर्धारक डिटर्मिनंट ऑफ प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट जे आहे, खाजगी गुंतवणूक जी आहे ती कशा पद्धतीने किंवा किती प्रमाणात असू शकते. त्याचबरोबर कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी काही उपाययोजना, त्यामध्ये मेजर टू इन्क्रीज ॲग्रिकल्चर प्रॉडक्टिव्हिटी दर्शवलेली दिसून येते. त्याचबरोबर ज्ञानाची कमतरता किंवा नॉलेज, आपण जे म्हणतो नॉलेज डेफिसिट जे आहे ते कशा पद्धतीने आहे, आणि तांत्रिक घटक किंवा संस्थात्मक घटक जे आहेत ते इन्स्ट्रुमेंटल फॅक्टर्स, तांत्रिक घटक जे आहेत, पाणी वापर कार्यक्षमता किंवा त्याच अनुषंगाने वॉटर यूज इफिशियन्सी आहे. त्याचबरोबर कृषी सुधारणाशी संबंधित काही मुद्दे, वॉटर यूज इफिशियन्सी आहे. त्याच विविधीकरण इश्यूज रिलेटेड टू ॲग्रिकल्चर रेफरन्स जो आहे तो कशा पद्धतीने आहे. त्याच अनुषंगाने सेंद्रिय शेती आहे, पीक विमा आहे, कंत्राटी शेती आहे, जमीन लीज मार्केट जे आहे ते कशा पद्धतीनं असू शकतं, किंवा जमीन रेंटवर देणं आपण ज्या पद्धतीने म्हणतो त्या पद्धतीनं भाडे करार किंवा भाडे तत्वावर जमीनची देवाणघेवाण जे आहे, लँड लीज मार्केट जे म्हटलंय ती जमीन लीज मार्केट त्याला म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर कृषी व्यापार किंवा ॲग्रिकल्चर ट्रेड तो आंतरराष्ट्रीय पातळीवर असेल किंवा नॅशनल लेवलचं आपण म्हणूया मार्केट, देशातलं मार्केट किंवा देशांतर्गत मार्केट आपण म्हणूया, इंटरस्टेट मार्केट आपण म्हणू शकतो, आंतरराज्यीय बाजार किंवा बाजारपेठा असणारा बाजारपेठ असं म्हणू शकतो. त्याचबरोबर कृषी क्षेत्रात गुंतवणूक जी आहे ती 7.3.1 किंवा खाजगी आणि सार्वजनिक गुंतवणुकीची रचना 7.3.2 मध्ये जी दर्शवलेली आहे ती या अनुषंगाने आपण पाहणार आहोत. याच्यातून निश्चित आपल्याला कोणत्या बाबी शिकायला मिळतील, तर या युनिटमधून आपल्याला गेल्यानंतर विशेष करून कृषी क्षेत्रातील उत्पादकता या शब्दाची आपल्याला ओळख होईल. प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय असतं किंवा उत्पादकता कशा अनुषंगाने असू शकते, त्याचबरोबर आंशिक घटक उत्पादकता आणि एकूण घटक उत्पादकता ते कशा पद्धतीने आहे, आणि कॅपिटल आउटपुट रेशो आणि संकल्पनात्मक मध्ये फरक किंवा वाढीव भांडवल उत्पादन गुणोत्तर जे ते दर्शवले जाईल. त्याचबरोबर सार्वजनिक गुंतवणूक आणि खाजगी गुंतवणूक यांच्यात फरक आहे का, तो फरक कशा पद्धतीने किंवा किती प्रमाणात असू शकतो. त्याचबरोबर शेतीमध्ये सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही गुंतवणूक ज्या आहेत त्या तांत्रिक प्रगती किंवा प्रगतीच्या अनुषंगाने किती आहेत, कशाप्रमाणे आहेत ते दिसून येतं. याच शेतीमधील सार्वजनिक गुंतवणूक आणि खाजगी गुंतवणूक दोन्ही गुंतवणुकीत तफावत, तांत्रिक प्रगती कशा पद्धतीने आहे किंवा किती प्रमाणात होऊ शकतो. यामध्ये जरी शेती क्षेत्र हे बिगर शेती क्षेत्रापेक्षा तुलनेने अधिक किंवा श्रमिक आहे आणि उत्पादनाच्या प्रति युनिट कमी भांडवलाची आवश्यकता असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर प्रति श्रमिक जशी उत्पादकता आपल्याला काढता येणं शक्य आहे तर ती नाही, परंतु एकूण उत्पादन भौतिक असेल किंवा मानवी भांडवल असेल ते कशा पद्धतीने वापरले, त्याची आवश्यकता काय आहे, वेळेवर त्या कार्यक्षमतेचा यूज होतोय की नाही होतो. ग्रीन आणि पोस्ट ग्रीन दरम्यान निर्मितीने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. कृषी पायाभूत सुविधामध्ये सार्वजनिक गुंतवणूक आहे, उदाहरणार्थ R&Dच्या अनुषंगाने विस्तार सेवा किंवा बाजारपेठेचा विकास आणि स्टोरेज सुविधा इत्यादी. अगदी अलीकडे शेतीच्या विविधीकरणाकडे फळे आणि भाज्या, पशुधन आणि इतर उच्च मूल्याची पिके HVCS आणि विविध पिकांच्या वाढत्या विक्रीयोग्य अधिशेषामुळे खाजगी उद्योगांना प्रोत्साहन मिळाल्याचं आहे किंवा मिळत आहे, अशा पद्धतीची स्थिती त्या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर जरी शेती क्षेत्र हे बिगर शेती क्षेत्रापेक्षा तुलनेने अधिक असलं किंवा श्रमिक त्या अनुषंगाने उत्पादकता कशा पद्धतीने असू शकते ते यामध्ये दर्शवले. उत्पादन क्षमतेची व्याख्या करताना एकूण जे काही क्षेत्रफळ आहे त्याच्यातून मिळणाऱ्या आउटपुटच्या एक किंवा अधिकच्या मोजमापाचे गुणोत्तर म्हणून केले जाते, आणि त्याच्या उत्पादनात वापरलेले इनपुट किंवा उत्पादकतेच्या दोन संकल्पना आहेत. एक आंशिक घटक आहे, आंशिक घटक उत्पादकता, आणि एकूण एकाधिकार घटक उत्पादकता किंवा अर्धवट घटक उत्पादकता PFP हे एकूण उत्पादनाच्या एकूण प्रमाणाचे गुणोत्तर आहे असं दिसून येतं. त्याचबरोबर एकूण इनपुटचे प्रमाण, उदाहरणार्थ श्रम उत्पादकता त्याद्वारे मोजली जाते किंवा शेतातील एकूण उत्पादनाला कामगारांच्या संख्येने
विभाजित करणे किंवा त्या फर्मचे एकूण कामाचे तास PFP आहे का किंवा विविध इनपुट वापरले जात असल्याने शेती उदाहरणार्थ मजूर, जमीन, भांडवल, सिंचन, पाणी, बियाणे किंवा रासायनिक खते इत्यादीचा वापर असल्याचं दिसून येतं आणि त्या उत्पादनाच्या संकल्पना किंवा उत्पादकतेच्या अनुषंगाने काही बाबी ह्या सुस्पष्ट होतील. कॅपिटल आउटपुट रेशो जो आहे COR किंवा कॅपिटल आउटपुट रेशो COR हे आवश्यक असलेल्या भांडवलाच्या रकमेचा संदर्भ देते आणि समाज किंवा त्या अर्थव्यवस्थेतील गुंतवणुकीचा दर आहे किंवा GDPचे 36% आणि GDP वाढीचा दर हा 8% आहे किंवा COR 36.8 किंवा 4.5 हे सूचित करते की आउटपुटचे एक युनिट तयार करण्यासाठी 4.5 अतिरिक्त युनिट्स हे भांडवल किंवा त्याची भांडवलाची आवश्यकता असल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणजेच भांडवली गुंतवणूक ही लक्षात घेतल्या जाता मशीनच्या अपेक्षित आयुष्यावर अवलंबून अनेक वर्ष किंवा अनेक बाबी असल्याने आपल्याला सुस्पष्टपणे दिसून येतात. त्यामुळे वाढीव भांडवल उत्पादन गुणोत्तर COR चा आणखी एक प्रकार म्हणजे इन्क्रिमेंटल कॅपिटल आउटपुट रेशो ICOR जे कालावधी किंवा T मधील गुंतवणूक आणि मधील वाढ यांच्यातील गुणोत्तर म्हणून परिभाषित केले आहे. कालावधी T आणि T1 दरम्यानचे आउटपुट आहे हे अंदाजित काढलेले किंवा शेतीच्या अनुषंगाने दर्शवलेला भाग दिसून येतो. कृषी क्षेत्रात गुंतवणूक किंवा कृषी गुंतवणुकीचे सार्वजनिक आणि खाजगी अशा 2 गटात वर्गीकरण करता येते. गुंतवणूक किंवा सार्वजनिक गुंतवणूकद्वारे केलेल्या गुंतवणुकीचा संदर्भ हा देते. शेतीच्या विकासासाठी सरकार यामध्ये गुंतवणुकीचा समावेश होतो आणि पायाभूत सुविधा किंवा शिक्षण, संशोधन आणि विकास विस्तार, सिंचन इत्यादी ते पुढे असू शकते. यामध्ये वर्गीकृत शेतीमध्ये गुंतवणूक आणि शेतीसाठी गुंतवणूक किंवा शेतीसाठीच्या गुंतवणुकीत वीज, रस्ते, सार्वजनिक गुंतवणुकीचा समावेश त्या अनुषंगाने केला जातो. ग्रामीण उद्योग, विपणन, रेल्वे, स्टोरेज, दळणवळण, बँकिंग, विमा, आरोग्य, शिक्षण इत्यादी शेतीमध्ये सार्वजनिक गुंतवणुकीचा हा समावेश होतो किंवा त्या अनुषंगाने वेगवेगळ्या घटकाच्या अनुषंगाने ग्रामीण उद्योग किंवा ग्रामीण भागातल्या उद्योगांचा विकास हा होत असल्याचं दिसून येतो. विपणन, रेल्वे, स्टोरेज, दळणवळण, बँकिंग, विमा, आरोग्य, शिक्षण इत्यादी शेतीमध्ये सार्वजनिक गुंतवणुकीचा समावेश होतो किंवा तो किती प्रमाणात होतो, कशा पद्धतीने होतो त्या अनुषंगाने भाग दिसून येतील. खाजगी आणि सार्वजनिक गुंतवणुकीची रचना. शेतीमधील खाजगी गुंतवणुकीचे निश्चित भांडवलात वर्गीकरण करता येते आणि खेळते भांडवल, मशीन, टूल्स, फॉर्म, बिल्डिंग, ट्रॅक्टर यामध्ये केलेली गुंतवणूक ही जमीन किंवा समतल करणारे, शेती करणारे, कापणी करणारे, कूपनलिका, सिंचन, रचना, वृक्ष संपदा, पशुधन, जमीन विकास, माती आणि जलसंधारण, कापणी, स्ट्रक्चर इत्यादींना स्थिर भांडवल आणि किंवा मालमत्तेतील गुंतवणूक असे संबोधले जाते. या मालमत्तेमुळे शेतीचे उत्पादकता आणि उत्पन्न वाढण्यास मदत होते किंवा त्या अनुषंगाने खाजगी आणि सार्वजनिक गुंतवणुकीची रचना किंवा शेतीमधील खाजगी गुंतवणुकीचे निश्चित भांडवलात वर्गीकरण करता येते आणि खेळते भांडवल त्या अनुषंगाने असल्याचं आपल्याला दिसून येते किंवा उपलब्ध साधन सामग्रीच्या अनुषंगाने खेळते भाग भांडवल जर असेल तर गुंतवणूक वाढवता येईल आणि वाढलेल्या गुंतवणुकीतून उत्पादकता वाढायला निश्चित मदत होऊ शकते. त्यामुळे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी असतील, यंत्रतंत्र असेल, म्हणजे पारंपरिक साधनाऐवजी जर आधुनिक पद्धतीने आपण म्हणूया, ज्या पद्धतीनं फार्म बिल्डिंग्स असतील किंवा ट्रॅक्टर्स म्हणजे गोडाऊनच्या स्वरूपात असतील, कन्स्ट्रक्शन्स असेल, गोडाऊन्स असेल, जर चांगल्या पद्धतीनं मशीन्स असतील, टूल्स, साधन सामग्री वापरली जात असेल किंवा आधुनिक पद्धतीने शेतीची मळणी करण्याच्या अनुषंगाने ट्रान्सपोर्टिंग माल करण्यासाठी जर ट्रॅक्टर सारखी साधन सामग्री असेल तर त्यातून याच्यासाठी केलेली इन्व्हेस्टमेंट याच्यामुळे प्रोडक्टिव्हिटी वाढायला किंवा सुलभता जी म्हणूया आपण ती येऊ शकते आणि चांगल्या पद्धतीने उत्पादन वाढतं. याच्यात महत्वाचा अगदी घटक आहे तो म्हणजे कूपनलिका किंवा इरिगेशन सिस्टीम जी आहे ती कशा पद्धतीने आहे, पाण्याची सिंचन सुविधा ही कशा पद्धतीने आहे आणि आजूबाजूचा विचार करता तो
वृक्ष संपदा कोणत्या कोणत्या प्रकारच्या आहेत. जर चांगल्या पद्धतीच्या वृक्ष संपदा असतील, जे लागवड केलेली बियाणं हे आपण म्हणूया किंवा आजूबाजूला असणारे जंगल वनस्पती असतील, या जंगलातल्या वनस्पती सुद्धा चांगल्या जर असतील तर तिथल्या परिसरातलं उत्पादकता वाढायला, हिरवळीमुळं एकूणच क्लायमेट कंट्रोल होण्याला निश्चितपणे मदत होते. आणि क्लायमेट कंट्रोल जर झालं, वातावरण चांगल्या पद्धतीचं असेल तर त्याचा फायदा आपल्याला आपण पाहतो की वेगवेगळ्या पद्धतीने झालेला दिसून येतो. त्याच अनुषंगाने आपल्याला वेगळ्या बाबीमध्ये पशुधन किंवा पशुसंपदा जी आहे ती चांगली असेल तर दुग्ध व्यवसायाचं उत्पादन चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतं. म्हणजे खाजगी आणि सार्वजनिक गुंतवणुकीची रचना या अनुषंगाने पशुधनामधली गुंतवणूक सुद्धा, मग गायी असेल, शेळी असेल, मेंढी असेल, बकरी असेल, या वेगवेगळ्या पद्धतीच्या मग अगदी घोडा असेल किंवा वेगवेगळे प्राणी असतील, त्याच्या सहाय्यानं त्याच्यातली जर चांगली व्हरायटी आपण म्हणूया, चांगल्या पद्धतीचे जर जनावर असतील तर निश्चितपणे मग ॲग्रिकल्चर साठी लागणारी काही जनावरं असतील, मग बैलासारखा असेल किंवा घोडागाडी आपण म्हणतो तसं ट्रान्सपोर्टिंग पर्यटकाच्या ठिकाणचं असेल. परंतु एकूणच ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी वाढण्याच्या दृष्टीने शेती आणि शेतीपूरक व्यवसायाचं जर पाहिलं तर उत्पादन वाढणं हे अपेक्षित असतं. लँड डेव्हलपमेंट या ठिकाणी म्हटलंय की जमिनीचा विकास, माती आणि जलसंधारण, लँड तिथली जर चांगली असेल, जलसंधारण जर चांगलं असेल तर कापणी, स्ट्रक्चर इत्यादी त्याच्यातून चांगलं असू शकतं. किंवा इत्यादीने स्थिर भांडवल किंवा मालमत्तेतील गुंतवणूक असे संबोधले जाते. या मालमत्तेमुळे शेतीचे उत्पादकता आणि उत्पन्न वाढण्यास देखील मदत झालेली दिसून येते. खाजगी आणि सार्वजनिक गुंतवणुकीची रचना ही योग्य पद्धतीने जर पाहिलं तर ती बेनिफिटेड असू शकते. किंवा शेतीतील खाजगी गुंतवणुकीची निश्चित भांडवलात असणारी वर्गीकरण करता येते. आणि खेळते भांडवल किंवा मशीन्स, टूल्स, जर फार्म बिल्डिंग, स्ट्रक्चर्स इत्यादीचा विचार करता याचा बेनिफिट्स आपल्याला दिसून येतो. या एकूण उत्पादनाच्या अनुषंगाने किंवा खाजगी गुंतवणुकीचे निर्धारक विचार करता शेतीतील खाजगी गुंतवणूक निश्चित करणारे अनेक घटक आहेत. त्यापैकी महत्त्वाचे आहेत ते म्हणजे व्यापाराच्या अटी, संस्थात्मक कर्ज प्रवाह, कृषी पायाभूत सुविधामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक, इनपुट सबसिडी किंवा तांत्रिक बदल असतील ते कशा पद्धतीने होतील, किती प्रकारात होऊ शकतील, ऑपरेशनल आकारात वाढ, होल्डिंग्स इत्यादी शेतीला व्यापारासाठी अनुकूल अटी या देखील वाढतील किंवा त्या अनुषंगाने काही भाग हा निश्चित होऊ शकतो. व्यापाराच्या अटीच्या अनुषंगाने किंवा संस्थात्मक कर्ज प्रवाह जो आहे तो कशा पद्धतीने असू शकतो. कृषी पायाभूत सुविधामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक जी आहे ती वाढलेली आहे का, कारण पायाभूत सुविधाशिवाय कोणत्याही क्षेत्राचं उत्पादन करणं किंवा व्यवसाय चालणं त्या परिसरामध्ये शक्य नसतं. मग पायाभूत सुविधामध्ये आपण असं म्हणूया, शैक्षणिक क्षेत्र असेल किंवा रस्त्यासारखी सुविधा असेल, दळणवळणासाठी लागणारं काही वाहतुकीचं साधन असेल, त्याचा विकास झाल्याशिवाय शेतीचा विकास करता येत नाही किंवा शेतीचा विकास होणं हे कठीण असतं. कारण आजूबाजूला बँकांचा विकास झाला तरच त्या एरियातल्या शेतकऱ्याला किंवा शेती उत्पादकाला पुरेसं भांडवल उपलब्ध होऊ शकतील किंवा भांडवली साधन सामग्री योग्य वेळेत खरेदी करता येईल. त्यामुळे बँकिंग क्षेत्राचा विकास सुविधा आता आपण पाहतोय की अगदी बँकेत तासनतास जर रांगे लावून थांबणं किंवा बँकेतून पैसे काढणे किंवा टाकणं याच्यासाठी अनेक वेळेला पूर्वी कसरता कराव्या लागत होत्या. परंतु आता ऑनलाईन सिस्टीममुळे शेतकरी शेताच्या बांधावर बसून किंवा शेतीत काम करता करता सुद्धा एकामेकाला आर्थिक व्यवहार मोबाईल फोन सारखे किट वापरून करत असल्याचं दिसून येतं. त्याच्यामुळं बँकिंग क्षेत्राचा झालेला विकास तशाच पद्धतीनं बियाणांचा जसा विकास वाढत जातो तशा पद्धतीनं किंवा इतर प्रोडक्टिव्ह घटक जे आहेत, मग वाहतुकीची साधनं असतील किंवा इतर रोगराईचं प्रमाण असेल त्याच्यावर नियंत्रण करणं हे सुद्धा आपल्याला फास्टपणे होणं अपेक्षित आहे. त्याच वेळेला खाजगी गुंतवणुकीचे निर्धारक ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला त्या व्यापाराच्या अटी शिथिल करणं, कारण आजही व्यापारामध्ये अनेक वेळेला आपण बघतो भारताचा कांदा निर्यात करायला अनेक वेळेला त्याची परवानगीच नसते. मग निर्यात थांबलेली असेल तर कांद्याची किंमत ही स्थानिक बाजारपेठेत किंवा भारतात आपण पाहतो तुलनात्मकरित्या कमी दिसते आणि इतर देशात जर पाहिलं तर त्याची किंमत जास्त दिसून येते. म्हणजेच आपला कांदा जर एक्सपोर्ट केला किंवा शेतीतलं कोणतंही प्रोडक्शन असेल, मग तांदूळ असेल किंवा इतर काही फ्रुट्स असतील ते आपण एक्सपोर्ट जर चांगल्या पद्धतीने करू शकलो तर त्याचं उत्पादन आता भारतातलं फ्रुट्स प्रोडक्शन खूप मोठ्या प्रमाणात वेगाने वाढत असल्याचं दिसून येतं.
परंतु वाढतं फ्रूट प्रोडक्शन याचं एक्सपोर्ट क्वालिटी, मग अगदी पेरूसारखं उत्पादन असेल, डाळिंबीसारखं उत्पादन असेल किंवा इतर काही उत्पादन आपण बघतो त्यावेळेला, जसं की आपण जम्मू काश्मीर परिसरातला किंवा आसामसारख्या परिसराच्या अनुषंगाने आपण म्हणतो आसामचा चहा, आणि जम्मू काश्मीरच्या अनुषंगाने आपण पाहतो ॲपल असतील, या ॲपल सारखं पीक किंवा सफरचंद आपण म्हणतो, त्याच सफरचंदाच्या अनुषंगाने होणारं मार्केटिंग किंवा व्यापाराच्या असणाऱ्या अटी ज्या आहेत त्या इम्पोर्ट एक्सपोर्टच्या अनुषंगाने त्याच्यात शिथिलता आणणं हे तितकंच अपेक्षित आहे. अगदी ग्रामीण लेवलला सिंपल म्हणजे परंपरागत पद्धतीनं खूप प्राचीन काळापासून अगदी कस्टर्ड ॲपल ज्यावेळेला आपण म्हणतो सीताफळासारखं प्रोडक्शन आहे ते मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. आत्ताही त्याचा वेगाने विकास होत आहे. त्याचा एक्सपोर्ट वाढणं गरजेचं आहे, तरच शेतकऱ्याला त्याची चांगली किंमत मिळू शकते आणि त्याची उत्पादन क्षमता, उत्पादन करण्याची इच्छाशक्ती जी आहे ती वाढेल आणि एकूण उत्पादन वाढल्यामुळं जीडीपीतला हिस्सा सुद्धा वाढायला मदत होईल. म्हणजे पायाभूत सुविधेच्या अनुषंगानेच व्यापाराच्या अटी शिथिल होणे अपेक्षित आहे. कर्ज प्रवाह जो आहे तो वेगाने बँकेकडून होणं अपेक्षित आहे किंवा नाबार्ड सारखी संस्थाच्या वेळेला आपण पाहतो की कृषी क्षेत्राशी संबंधित वित्त पुरवठा करत असलेले दिसून येते. त्याचबरोबर इनपुट सबसिडी ज्या आहेत त्या कशा पद्धतीने आहेत किंवा तांत्रिक बदल जे आहेत ते किती झालेले आहेत किंवा कशा पद्धतीने होत आहेत, ऑपरेशनल आकारात वाढ किंवा होल्डिंग्स इत्यादी शेतीला व्यापारासाठी अनुकूल अटी ज्या आहेत त्या कशा पद्धतीच्या आहेत किंवा व्यापार अनुकूल अटी जर असतील तर निश्चितपणे उत्पादन वाढायला मदत होत असते. शेतीमध्ये नफा मिळवणे आणि शेतकऱ्यांना अधिक गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करणे, सार्वजनिक सिंचन, वीज, रस्ते, बाजारपेठी आणि पाणी क्षेत्रातील गुंतवणूक, संवर्धन, कृषी संशोधन या सर्वांचा विचार करता एकूण उत्पादकता वाढली तर निश्चितपणे त्याचा फायदा होऊ शकतो. आणि एकूणच पाणी क्षेत्रातील गुंतवणूक आणि संवर्धन, कृषी संशोधन आणि विकास, खरं तर यातला प्रत्येक घटकच महत्वाचा आहे. सार्वजनिक क्षेत्रात सिंचन सुविधा उपलब्ध होणं अपेक्षित आहे. वीज पुरवठ्यावरती 24 तास वीज खरं तर शेतीसाठी अपेक्षित असते, परंतु आजही आपण पाहतो की उद्योगासाठी मात्र किंवा सेवा क्षेत्रासाठी 24 तास दिली जाते वीज, परंतु त्याच्यावर वीज कर हे जास्त आहे. परंतु शेतीसाठी मात्र 8 तास 4 तास अशा पद्धतीचं लोड शेडिंग सिस्टीम आजही भारतात असल्याचं दिसून येते. त्यामुळे वीज पुरवठा करणं पुरेशा प्रमाणात, नाहीतर विहिरीचं पाणी जे आहे किंवा उपनलिकेचं पाणी जे आहे ते सर्व शेतापर्यंत किंवा शेतीतल्या प्रत्येक रोपापर्यंत झाडापर्यंत पोहोचवणं हे कठीण असतं. त्याच्यामुळे वीज असेल, रस्ते असेल, बाजार आणि माती आणि पाणी क्षेत्रातील गुंतवणूक, संवर्धन, कृषी संशोधन आणि विकास किंवा विस्तार इत्यादीमध्ये खाजगी गुंतवणूक प्रेरित करते आणि खाजगी गुंतवणुकीच्या पूरकतेमुळे शेती तरी सर्वसाधारणपणे कृषी अनुदाने वास्तविक सार्वजनिक गुंतवणुकीला गर्दी किंवा देऊ शकतात. शेती, ट्रॅक्टर, पंप संच, खते, बीज, डिझेल इत्यादीवर अनुदान आणि कृषी क्षेत्रातील खाजगी गुंतवणुकीवर सकारात्मक परिणाम होतो किंवा तांत्रिक प्रगतीचा खाजगी गुंतवणुकीवरही किती प्रमाणात परिणाम होतो किंवा कशा पद्धतीने होतो ते निश्चितपणे दिसून येईल. त्याच अनुषंगाने नवीन तंत्रज्ञान स्वीकारलेले किंवा हरित क्रांती नंतरच्या काळात शेती जास्त आहे किंवा त्या अनुषंगाने शेतीचं उत्पादन वाढलेलं दिसतं. 1965-66 मध्ये पहिली हरित क्रांती भारतात झाली आणि मग त्यामध्ये मका, गहू, ज्वारी, बाजरी या प्रमुख काही 5 पिकांचं उत्पादन हे 3 पट, 4 पट, 6 पट अशा पटीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलं. म्हणजे गव्हाचं उत्पादन समजा उदाहरणासाठी आपण 5 क्विंटल एवढं 1 हेक्टरमध्ये उत्पादन होतं, ते डायरेक्टली 30 क्विंटल पर्यंत वाढलं. म्हणजे सायपेक्षा 30 किंवा 6 पट एवढी वाढ झालेली दिसते. मक्याच्या उत्पादनातही तशा पद्धतीने 4 ते 5 पट वाढ झाली. गव्हाच्या उत्पादनात, ज्वारीच्या उत्पादनात, बाजरीच्या उत्पादनात, सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ घडून आल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर कृषी वाढीसाठी उपाययोजना करताना उत्पादन क्षमता ही भारतातील विविध पिकांची प्रति हेक्टर उत्पादकता तुलनेत खूपच कमी आहे. इतर देशांना उदाहरणार्थ चीनमध्ये धानाचे प्रति हेक्टर उत्पादन सुमारे किंवा भारतातील उत्पन्नाच्या 1.9 पट मध्ये ते अनुक्रमे 1.3 आणि 1.4 पट आहे. बांगलादेश आणि इंडोनेशिया चीनमध्ये गव्हाची उत्पादकता ही 2.0 पट जास्त आहे.
USA मध्ये मका आणि भुईमुगाचे प्रति हेक्टर उत्पादन जे आहे ते देखील जास्त आहे. भारतातील उत्पन्नाच्या अनुक्रमे 4 पट आणि 3 पट प्रति हेक्टरी उत्पन्न मिळते. त्याचबरोबर चीनमधील डाळीचे प्रमाण हे जर पाहिलं तर भारताच्या तुलनेत 2.5 पट हे जास्त असल्याचं दिसून येतं. ज्ञानाची कमतरता या ठिकाणी 7.4.1 ज्यावेळेला आपण बघतो, हा खरं तर खूप मोठा किंवा व्यापक असणारा पॉईंट असल्याचं दिसून येतं. कृषी वाढीसाठी उपाययोजना किंवा शेतीची उत्पादकता वाढायची असेल तर वेगवेगळे घटक त्याला वाढणं किंवा तशा पद्धतीनं त्याच्यातली पुरेशी सोयी उपलब्ध होणं हे अपेक्षित आहे. मग या कृषी वाढीसाठी किंवा वाढीसाठी ज्या उपाययोजना आहेत त्या उत्पादन क्षमता असेल, भारतातील विविध पिकांची प्रति हेक्टरी उत्पादकता असेल तुलनेने खूपच कमी आहे आणि इतर देशांना उदाहरणार्थ चीनमध्ये धानाचे प्रति हेक्टर उत्पादन सुमारे आहे किंवा भारतातील उत्पन्नाच्या 1.9 पट मध्ये ते अनुक्रमे 1.3 आणि 1.4 पट आहे किंवा त्या अनुषंगाने बांगलादेश आणि इंडोनेशिया चीनमध्ये गव्हाची उत्पादकता जर पाहिली तर 2.0 पट ही जास्त असल्याचे दिसून येते. USA अनुषंगाने मका आणि भुईमुगाचे प्रति हेक्टर उत्पादन हे जास्त आहे. त्याचबरोबर भारतातील उत्पन्नाच्या अनुक्रमे ते 4 पट आणि 3 पट म्हणजे भुईमुगाचं उत्पादन म्हटलं तर 3 पट जास्त आहे आणि मक्याचं उत्पादन हे USA 4 पटीनं भारतापेक्षा जास्त आहे. निश्चितपणे विकसित देशामध्ये असणाऱ्या साधन सामग्री ह्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत किंवा त्याची उपलब्धी ही जास्त आहे आणि तुलनेने भारतातील कमी असल्यामुळं एकूण उत्पादकता ही वाढलेली आपल्याला दिसत नाही. 4 पट आणि 3 पट प्रति हेक्टरी उत्पन्न मिळते. चीनमधील डाळीचे प्रमाण हे भारताच्या तुलनेने 2.5 पट असं जास्त आहे. त्याचबरोबर ज्ञानाची कमतरता जर आपण या ठिकाणी पुढचा पॉईंट पाहतोय किंवा पहिलाच पॉईंट आहे हा की नॉलेज जर असेल तर ज्ञानाच्या कमतरतेमुळे अयोग्य पीक पद्धतीचा अवलंब होतो आणि दुर्मिळ संसाधनाचा अकार्यक्षम वापर यामुळे उत्पादन खर्च वाढतो. माती, पाणी आणि इतर पर्यावरणीय संसाधने खराब करते आणि बनवते. शेती टिकाऊ नाही किंवा आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिक दृष्ट्या आहे किंवा एक प्रायोगिक शेतीमध्ये तंत्रज्ञान शास्त्रज्ञांना काय मिळते आणि त्यात मोठे अंतर शेतकऱ्याला त्याच्या शेतात काय मिळते किंवा काय मिळणं अपेक्षित आहे सर्वोत्तम मध्येही मोठे अंतर आहे किंवा शेतकऱ्यावरील राष्ट्रीय धोरण जोर धरू शकते. प्रभावी माध्यमातून शेतीतील ज्ञानाची कमतरता कमी करणे किंवा कापणीनंतरच्या क्षेत्रात प्रशिक्षण आणि प्रयोगशाळेपासून जमिनीवर प्रात्यक्षिके, तंत्रज्ञान, कृषी प्रक्रिया आणि मूल्यावर्धनचे प्रभावी दुवे जे आहे ते संशोधन संस्था, शेतकरी ते शेतकरी ज्ञान आणि तंत्रज्ञान असलेली शेती हस्तांतरित करणे, त्याचबरोबर फॉर्म स्कूलची स्थापना करणं या अनुषंगाने देखील काही घटक हे महत्त्वाचे ठरतील. ज्ञानाची कमतरता किंवा ज्ञानाच्या कमतरतेमुळे अयोग्य पीक पद्धतीचा अवलंब होतो आणि दुर्मिळ संसाधनाचा अकार्यक्षम वापर यामुळे देखील उत्पादन खर्च वाढतो. माती, पाणी आणि इतर पर्यावरणीय संसाधने हे खराब करते किंवा त्या अनुषंगाने शेती टिकाऊ नाही किंवा आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिक दृष्ट्या एक प्रायोगिक शेतीमध्ये ज्ञान शास्त्रज्ञांना काय मिळते किंवा त्या अनुषंगाने कसे बदल होतात ते दर्शवण्याचं काम त्या अनुषंगाने होईल. सर्वोत्तम मध्येही मोठे अंतर आहे आणि शेतकऱ्यावरील राष्ट्रीय धोरण जे आहे ते त्या अनुषंगाने बदललेले दिसेल किंवा प्रभावी माध्यमातून शेतीतील ज्ञानाची कमतरता जी आहे ती वाढवलेली दिसेल किंवा तशा पद्धतीने बदललेली दिसेल. संस्थात्मक घटक भारताने जमीन सुधारणा सुरू केल्या आणि सरंजामशाही किंवा कृषी संरचना रद्द केली. तथापि अजूनही अनेक संस्थात्मक अडथळे आहेत किंवा शेतीतील कमी उत्पादकतेसाठी जबाबदार असणारे घटक. संस्थात्मक घटक असतील, भारताने जमीन सुधारणा सुरू केल्या आणि त्या अनुषंगाने भारतात जे पूर्वी सुधारणा ज्या होत्या म्हणजे ब्रिटिशांचं वर्चस्व होतं त्यावेळेला सुधारणाऐवजी जे उत्पादन मिळते त्या उत्पादनावरती ब्रिटिश सरकार मग मसाल्याचे पदार्थ असतील ते मायदेशी घेऊन जात किंवा त्याचा मोठ्या प्रमाणावर व्यापार करत असतात
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ते उत्पादन विकून मोठ्या प्रमाणावर नफा मिळवत असत. म्हणजे ब्रिटिशच मुळात भारतात का आले किंवा कशासाठी आले, तर मसाल्याचे पदार्थ होते, त्या मसाल्याच्या पदार्थाचा व्यापार करण्याच्या दृष्टीने आले आणि त्याच अनुषंगाने तशा पद्धतीनं त्यांची इथं व्यापारी दृष्टीनं वाढ झालेली आपल्याला दिसून येते. मग एकूण एक मिनिट, ब्रिटिश ज्या वेळेला भारतात आले त्यावेळेला त्यांनी मसाल्याच्या पदार्थांचा व्यापार करण्याचा सुरुवात केली आणि त्यानंतर मग वेगवेगळ्या पद्धतीनं जी काही देशातली असणारी साधन संपत्ती होती त्याच्यामध्ये मौल्यवान वस्तू होत्या, त्या मौल्यवान वस्तू त्यांनी मायदेशी घेऊन गेल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि शेवटी 150 वर्ष राज्य भारतावरती करणं हेही तितकंसं सोपं नव्हतं, परंतु भारतावरती 150 वर्ष राज्य केले हे जगाच्या पटलावरती दिसून येणारी गोष्ट असते. तरी भारतातले काही समाजसुधारक त्यांनी अग्रस्थानी घेऊन वेगवेगळ्या भूमिका मांडल्या आणि त्याच्यातून एकूणच जी काही शेतीविषयी आहेत, मग अगदी महात्मा ज्योतिराव फुले यांचा जर विचार केला तर शेतकऱ्यांचं आसूड नावाचं पुस्तक त्यांनी मांडलं आणि या पुस्तकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या असणारी दयनीय स्थिती आणि एकूणच उठावाची जी भूमिका होती ती त्याच्यातून मांडली गेली आणि त्याच्यातून वेगवेगळ्या चळवळी घडून आल्या आणि मग शेती किंवा ब्रिटिश गेल्यानंतर जी काही भारतीयांना शेती मिळाली ती त्या शेतीमध्ये बागायती शेती असतील, वतनदारी असतील, रयतवारी असतील, कायमदारी असतील, कुळवारी असतील, या ज्या पद्धती होत्या त्या पद्धतीमुळे शेतीचा विकास हा खऱ्या अर्थाने तेवढाच झाला नव्हता किंवा एक प्रकारे आपण म्हणूया जमीनदारी पद्धतीमुळं एकाच व्यक्तीच्या नावावरती किंवा एकाच व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणावर क्षेत्र किंवा मोठे भूधारकांचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणावर होतं. मग मध्यम भूधारक असतील, अल्प भूधारक असतील किंवा भूमिहीन शेतकरी असतील, आजही आपण पाहतो या भूमिहीन शेतकऱ्यांचे प्रश्न हे वेगवेगळे असतात, कारण त्यांना मजुरीशिवाय पर्याय नसतो आणि मजुरी जरी करायची असेल तरी ती कुणाच तरी शेतीवरती जाऊन करावी लागते. त्यामुळे अजूनही अनेक संस्थात्मक अडथळे असलेले आपल्याला दिसून येतात. संस्थात्मक आणि बिगर संस्थात्मक मध्ये आपण वित्तपुरवठ्याच्या अनुषंगाने आपण म्हणूया वेगवेगळ्या पद्धतीच्या बँका असतील किंवा सरकारकडून पुरवल्या जाणाऱ्या वित्तीय सुविधा यंत्रणा असतील त्याला संस्थात्मक घटक म्हणतात. आणि बिगर संस्थात्मक मध्ये सावकारी असतील, वतनदार असतील, रयतवारी असतील किंवा या ज्या पद्धतीच्या अनुषंगाने नातेवाईक असतील यांच्याकडून घेतलेला वित्तीय पुरवठा असेल याच्यातून देखील अनेक समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे शेतीतील कमी उत्पादकतेसाठी जबाबदार असणारे वेगवेगळे घटक आहेत. अनुपस्थित जमीन मालक, जमिनीच्या सुरक्षिततेचा अभाव, अपुरा पायाभूत सुविधा किंवा संस्थात्मक क्रेडिट वाहतूक व्यवस्था, विपणन, स्टोरेज, प्रोसेसिंग सुविधा इत्यादी बाबी या उत्पादकता वाढवण्यास प्रतिबंधक असल्याचं दिसून येतात किंवा अनेक संस्थात्मक व्यवस्था ज्या आहेत त्या आधीच्या तुलनेत अस्तित्वात असलेल्या दिसून येतात. त्याच्यामुळे होणारे परिवर्तन किंवा होणारे बदल हेही बाबतीत काही घटक दिसून येतील. त्यानंतर तांत्रिक घटकाच्या अनुषंगाने 85 किंवा 85% अधिक भारतीय शेतकरी हे सध्या जर पाहिलं तर लहान आणि सीमांत भूधारक आहेत, म्हणजे अगदीच कमी आहे किंवा 2.5 एकरापेक्षाही कमी जमीन असणारे जे शेतकरी आहेत त्याला अल्प भूधारक म्हणतात किंवा सीमांत भूधारक म्हटलं जातं. आणि या सीमांत भूधारक म्हणजे एक हेक्टरपेक्षाही कमी जमीन आहे त्यात सीमांत भूधारक होऊ शकतो. आणि अल्प भूधारकमध्ये 5 एकरपर्यंत असणारं जमीन त्याला अल्प भूधारक असं म्हटलं जातं. म्हणजे लहान शेतकरी किंवा 5 एकरपेक्षा जमीन कमी म्हणजे 85% शेतकरी असणार हे भारतात जर पाहिलं तर खूप मोठी, कारण एकूण लोकसंख्या ही जास्त आहे आणि एकूण लोकसंख्येच्या 85% लोकसंख्या ही या शेतीवर किंवा अल्पभूधारक शेतीवर अवलंबून आहे. मग उर्वरित जर आपण पाहिलं तर एकूण जमिनीचे क्षेत्रफळ अधिक शेतकरी त्याच्यावर अवलंबून आहेत. म्हणजे केवळ 15% शेतकरी हे म्हणजे एका बाजूला आपण पाहतो की 15% शेतकऱ्याकडं उरलेली सगळी जमीन आहे किंवा क्षेत्र असल्याचं दिसून येतं. त्यामुळं याच्यातला असणारा शेतकऱ्याचा जो आहे तो फार मोठा आहे त्या शेतकऱ्याचा किंवा एकूण संख्येचा शेतकऱ्यांची संख्या ही अल्पभूधारकामध्ये जास्त आहे, परंतु मोठ्या भूधारकामध्ये जर पाहिलं तर त्यांच्याकडे क्षेत्र जास्त आहे, जमीन जास्त आहे, परंतु भूधारकांची संख्या म्हणजे मुठभर श्रीमंताकडं सगळं काही आपण म्हणूया आहे आणि खूप मोठी लोकसंख्या आहे जी गरीब आहे, परंतु तिच्याकडे असणारी एकूण साधन संपत्ती ही खूप कमी असल्याचं आपल्याला दिसून येते. परिणामी ते कार्य करणे सुरू ठेवतात. पारंपरिक पद्धती ज्या कमी उत्पन्न देणाऱ्या आहेत
शेती तंत्रज्ञान असू शकते, स्केल न्यूट्रल आणि नॉन स्केल न्यूट्रल किंवा दोन श्रेणीमध्ये वर्गीकृत स्केल तटस्थ तंत्रज्ञान कोणत्याही आकाराच्या शेतावर लागू केले जाऊ शकते. उदाहरणार्थ नवीन बियाणे आणि खते लहान आणि सीमांत शेतकऱ्यांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या घटकांचा विचार करता पारंपरिक पद्धतीत ज्या कमी आहेत किंवा त्या अनुषंगाने होणारे बदल, पाणी वापर असेल, कार्यक्षमता असेल, भूपृष्ठ आणि भूजल हे सिंचनाचे दोन महत्त्वाचे स्रोत आहेत. तर एकूण सिंचित क्षेत्रामध्ये पृष्ठभागावरील सिंचनाचा वाटा हा सातत्याने राहिला आहे. भूजल सिंचनाचा समान वाटा वाढत असताना घट होत आहे. क्षमता, कार्यक्षमता, उत्पादकता यावर भूजल सिंचनाला प्राधान्य दिले जाते किंवा त्या अनुषंगाने त्याचं भूजल साठ्याच्या अनुषंगाने किंवा वॉटर मॅनेजमेंट आपण म्हणू शकतो. भूजल सिंचन व्यवस्था जर चांगल्या पद्धतीने उपलब्ध असेल किंवा आजूबाजूला जर निसर्गरम्य परिसर आपण डोंगराळ भाग असेल, जंगलं असतील, तर त्याचा फायदा हा सिंचन वाढीला निश्चितपणे होत असतो. कारण भूगर्भातच पाणी असेल तर कुपनलिका असतील, बोरवेल्स असतील, याच्या माध्यमातून पाणी वरती करून वरती घेऊन ते जमिनीला वितरित केलं जाऊ शकतं. इरिगेशन सिस्टम्स असतील, मग ड्रिप इरिगेशन सिस्टम असतील किंवा इतर काही इरिगेशन सिस्टम असतील, त्याच्या सहाय्यानं लहान लहान वाफे असतील किंवा बांधा अध्यस्त असेल त्याच्या मार्फत जमिनीपर्यंत पोहोचवलं जातं. प्रभावी त्याचं नियोजन चांगलं करता आलं तर भूजल हा शाश्वत घटक असलेला आपल्याला दिसून येतो. हा कळीचा मुद्दा मांडला जरी असला तरी त्याची चिंता म्हणून किंवा विशेष बाबी ज्या वेळेला आपण म्हणतो की एकूण खर्चाचा विषय ज्या वेळेला येतो त्यावेळेला त्याचा एकूण आधुनिक घटकाच्या अनुषंगाने तो किती असू शकतो, कशा पद्धतीने असू शकतो, त्याची मांडणी होणं अपेक्षित असते. त्याचं वॉटर मॅनेजमेंट ज्यावेळेला चांगलं असेल, पर्जन्यमान जर व्यवस्थित आलं तर शेती उत्पादनासाठी पुरेशा प्रमाणात पाणी स्थानिक त्या पातळीवरच उपलब्ध होत असतं. अदरवाईज आपण पाहतो की मोठी जी धरणं असतात आजूबाजूला, त्या धरणाचं पाणी मिळावं म्हणून शेतकरी अनेक वेळेला मोर्चे करत असतात, संघर्ष यात्रा करत असतात आणि वेगवेगळ्या पद्धतीनं शेतकऱ्यांचा आक्रोश असेल, मग वेगवेगळ्या शब्दांचा वापर करून शेतकरी हे आंदोलनस्थळी पोहोचलेले असतात. मग याची व्यवस्था किंवा याच्या संदर्भात नियोजन करताना सरकारला किंवा तिथली जी काही व्यवस्था आहे, जल विभाग आहे, तो पुरेसा सक्षम जर नसेल तर त्याचं नियोजन करता येत नाही. कारण फर्स्ट प्रायोरिटी टू वॉटर ड्रिंकिंग वॉटर, पिण्याचं पाण्याला त्याला प्राधान्य द्यावं लागतं आणि ड्रिंकिंग वॉटरची कॅपॅसिटी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असेल तरच पुढचं जे नियोजन आहे ते योग्य पद्धतीने करता येऊ शकतं. अदरवाईज ते करता येणार नाही. त्यामुळे भूजल शाश्वतता हा कळीचा मुद्दा बनला आहे. चिंता म्हणून किंवा किंमत धोरण पाण्याशिवाय योग्यरित्या किंवा एकत्रित केले पाहिजे. कार्यक्षमता, उत्पादकता आणि टिकाऊपणा सुधारण्यासाठी एक साधन विचारात घेतलं पाहिजे. त्याच अनुषंगानं काही बाबीवर प्रकाश टाकताना शेतीशी संबंधित समस्या सुधारणा किंवा भारतीय शेतीमध्ये सुधारणा करणं आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते. खालील 6 शीर्षकांचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्याच्यामध्ये विविधीकरण म्हणजे वेगवेगळे व्हरायटीज असेल तर त्याच्यातून मिळणारं सर्व घटक आपण म्हणूया. मग निसर्गात सगळे वनस्पती असतील, निसर्गात सर्व प्रकारची झाडं असतील तर मोठ्या प्रमाणावर फ्रुट्स मिळू शकतील. चंदनासारखं झाड असेल तर सुगंध पुरेशा प्रमाणात मिळत असेल. बांबूसारखं असेल तर बांबूच्या पासून बनवणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू असतील त्या उपलब्ध होऊ शकतील. वेगवेगळ्या मग जळाऊ लाकडाचं प्रमाण आता कमी झालं असेल तर त्याची उपलब्धी असल्यामुळं इतर घटक बनवण्याची क्रिया म्हणजे लाकडाच्या वस्तू हे चांगल्या पद्धतीने आपल्याला बनवता येऊ शकतात. त्यामुळे विविधीकरण असणं हे जसं पीक रचनेमध्ये महत्त्वाचं आहे तशाच पद्धतीने जंगली वनस्पती असतील किंवा सर्वच घटकामध्ये विविधता असणं हे अपेक्षित आपण विचारात घेतलेलं आहे. त्याच शेती संवर्धनातली ही एक महत्त्वाची समस्या आहे. सेंद्रिय शेती आहे. पीक विम्याच्या अनुषंगाने काही बाबी महत्त्वाच्या विचारात घेतलेल्या आहेत. कंत्राटी शेतीच्या बद्दल विचार करता किंवा कंत्राटी शेती पद्धती कशा पद्धतीने आहे, किती प्रमाणात वापरली जाते, कंत्राटी शेती आणि जमीन लीज मार्केट आणि कृषी व्यापार किंवा शेतीचा व्यापारीकरण किंवा सध्या आपण पाहतो मग एखादं उत्पादन ज्यावेळेला ग्रामीण भागामध्ये
कांद्याचं उत्पादन आपण आता पूर्वी पाहायचो की कांदा हा केवळ स्वयंपाकाबरोबर किंवा जेवणाबरोबर खाण्याचाच घटक आपण म्हणून विचार करत होतो. परंतु आता आपल्याला एक्सपोर्ट कांदा करायचा आहे आणि ते मोठ्या प्रमाणावर एक्सपोर्ट वाढावा, यातून मोठं व्यापारीकरण जर घडून आलं तर मोठ्या प्रमाणावर पैसा मिळू शकतो. मग ते शेतकऱ्यालाही मिळेल, व्यापाऱ्यांनाही मिळेल आणि देशालाही परकीय चलन मिळायला मदत होऊ शकते. त्यामुळे देशाच्या विकासाचा वेग वाढवण्यासाठी शेती उत्पादन एक्सपोर्ट करणं, याच्यावर अन्नधान्य किंवा मूलभूत घटकांचा विचार करता त्याच्यावर अनेक नियंत्रण किंवा अनेक बंधनं जरी असली तरी यातून मिळणाऱ्या उत्पादनातून किती फायदा आहे किंवा त्या पीक पद्धतीत पीक रचनेत जर बदल केला व अपेक्षित मार्केटमध्ये फ्रुट्सचा विचार करतोय आपण, त्याचबरोबर शेतीपूरक व्यवसायामध्ये दूध व्यवसायाचा असेल किंवा रेशीम उत्पादन असेल, मधुमक्षिका पालन असेल, म्हणजे शेती आणि शेतीपूरक व्यवसाय अनेक घटकांचा त्या ठिकाणी विचार करावा लागतोय. मग कंत्राटी शेती असेल किंवा जमीन लीज मार्केट असेल आणि कृषी व्यापार आपण म्हणतोय, त्या कृषी व्यापाराच्या अनुषंगाने कोणते घटक किंवा कशा पद्धतीनं त्याच्यातल्या बाबी वेगवेगळ्या माहिती होतात किंवा समोर येतात ते आपल्याला पाहावं लागेल. विविधीकरण, सेंद्रिय शेती, पीक विमा किंवा कंत्राटी शेती, जमीन लीज मार्केट आणि कृषी व्यापाराच्या अनुषंगाने वेगवेगळे घटक जे आहेत ते किती प्रमाणात आहेत, ते कृषी व्यापार करताना कोणत्या नियम आहेत, अटी आहेत, त्या अटी शिथिल करता येऊ शकतील का ते पाहणं त्या देशासाठी महत्त्वाच्या बाबी असू शकतात. भारतातल्या या काही प्रमुख समस्या असल्याचं आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये पहिली जी याच्यातली हायलाईट केलेली समस्या आहे ती म्हणजे विविधीकरणाच्या अनुषंगाने. मग शेती आज मोठ्या प्रमाणावर बाजारपेठावर आधारित आहे किंवा विक्रीसाठी ठिकाण म्हणजे शहरीकरण जर वाढलं तर त्याचं दरडोई उत्पन्न वाढेल का, बदलत्या ग्राहकाच्या जर आवडीनिवडी, रुची या किती बदललेल्या आहेत. मग जसं मी आत्ता सांगितलं तसं जंगलातल्या काही वस्तू जर मिळाल्या तर जंगलाबरोबरच आता शेतकऱ्याला हवं ते मग वेगवेगळं मग कस्टर्ड ॲपल, त्याला सीताफळ आपण म्हणतो की आता आधुनिक पद्धतीनं येणारे वेगवेगळे फ्रुट्स असतील. मग प्लेटलेट्स कमी होतात त्यावेळेला किंवा आपल्या पेशी कमी झाल्या तर अमुक एखादं फळ खा म्हणजे तुमच्या पेशी वाढू शकते असे डॉक्टर सांगतात. पपईसारखं उत्पादन ज्यावेळेला आपण पाहतो ते मोठ्या प्रमाणावर पहिलं उपलब्ध होतं. पानबंदिस्ती करताना किंवा बांधावरती अगदी पाठीवरती किंवा शेताच्या आजूबाजूला पपईची झाडं मोठ्या प्रमाणावर होती आणि आता मात्र पपईची शेती करून पपई हे फ्रुट्स जे आहेत ते विक्रीसाठी किंवा ग्रेपपासून वाईन्स बनवणं असं मग याचं प्रोडक्शन वाढलं. म्हणजे केवळ अन्नधान्य उत्पादन करण्याऐवजी इतर उत्पादनं मोठ्या प्रमाणावर घेतली गेली, फलोत्पादनं घेतली गेली आणि याच्यातल्या आवडीनिवडी, रुची, त्याचा प्रत्येक वेळेला कंटेंट जो आहे तो बदलत गेला आणि त्या कालावधीनुसार ती मागणी ही बदललेली दिसते. त्यामुळं आंब्यासारखा जर आपण पाहिला तर फळांचा राजा आपण आंबा म्हणतो आणि या आंब्याचं उत्पादन विशिष्ट सीझनमध्येच आपल्याला मिळतं, परंतु इतर सीझनमध्येही लोकांची मागणी जशी असेल तशा पद्धतीनं घटकांची उपलब्धी करून देण्याचं काम हे विविधीकरणाच्या माध्यमातून होऊ शकतं. त्यामुळं विविधीकरणातून असणाऱ्या अपेक्षित वेगवेगळे घटक आहेत त्या अनुषंगाने उत्पादन वाढवणं अपेक्षित आहे. सेंद्रिय शेतीमध्ये उच्च इनपुट किंवा केंद्रीय शेती पद्धती भूजल कमी करतात आणि कृषी करतात किंवा बाह्य इनपुट खर्च वाढवणे आणि मातीची गुणवत्ता खराब करणे किंवा वाढवणे, शेतकऱ्यांच्या कर्जाची गरज आणि परिणामी कर्जबाजारीपणा वाढतो. शेतकरी सेंद्रिय आणि शाश्वत कृषी पद्धतीची गरज ही महत्त्वाची नाही किंवा त्या अनुषंगाने बदललेली दिसते. केवळ अजैविक शेतीचे प्रतिकूल परिणाम किंवा त्या अनुषंगाने होणारे घटक ते कमी करण्यासाठी पण त्यासाठी मानवी आरोग्य किंवा जैवविविधता आणि जल संस्थांचे संरक्षण, सेंद्रिय शेती आहे किंवा अधिक श्रम आणि ज्ञान गहन स्थानिक पातळीवर अधिक उपलब्ध आहे का किंवा त्या अनुषंगाने बदललेलं आहे का ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. पीक विम्याच्या अनुषंगाने भारतीय शेती ही 3 अपयशांनी ग्रस्त झालेली असल्याचे दिसून येते. एक बाजारातील अपयश असेल, तंत्रज्ञानाच्या संदर्भातलं अपयश असेल आणि क्लायमेट किंवा हवामान हे पीक पद्धतीला परिणाम करणारा मोठा घटक आहे किंवा हवामानावरती कुठल्याही प्रकारचं नियंत्रण हे भारतात आपण पाहतो की पिकावरती हवामानाचं नियंत्रण करणं हे कठीण जात आहे. त्याला पर्याय म्हणजे परिसरातला आपण म्हणूया जंगल संपत्ती वाढणं, वन परिसर वाढवणं,
डोंगराळ परिसर आहे तो तसा ठेवणं किंवा न पोखरणं. आणि आता शहरीकरणासाठी आपण पाहतो की मोठ्या प्रमाणावर डोंगराचं सपाटीकरण केलं जातंय. त्या ठिकाणी लोकवस्ती वाढते, रस्त्यांची सुविधा वाढत आहेत. परंतु या वाढत्या शहरीकरणामुळं शेतीला त्याची समस्या निर्माण होत असलेली दिसून येते. टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने ज्यावेळेला म्हणतो आपण त्यावेळेला तंत्रज्ञान हे अजूनही जेवढं सेवा क्षेत्रासाठी किंवा उद्योग क्षेत्रासाठी डेव्हलप झालेलं दिसतं तेवढं शेती क्षेत्रासाठी झालेलं दिसून येत नाही. अजूनही आपण पाहतो की बैलजोडीच्या सहाय्याने शेती करण्याचं काही परिसरामध्ये शेती केली जाते, परंतु त्यानंतर ट्रॅक्टरची सुविधा वाढलेली आहे. परंतु कित्येक वर्ष आपण पाहतो की मोठे ट्रॅक्टर होते जे एकूण 85% पेक्षा जास्त क्षेत्र हे अल्पभूधारकांचं आहे किंवा सीमांत भूधारकांचं आहे. आणि त्याच्यासाठी ट्रॅक्टरसारखं साधन सामग्री मोठ्या प्रमाणात होतं ते वापरणं हे तितकं सगळं सोयीचं नव्हतं. त्याच्यात अनेक समस्या येत होत्या. परंतु त्यानंतर छोट्या साईजचे जे आता ट्रॅक्टर आलेले आहेत ते कोणत्याही भागबंदिस्तीवरती किंवा छोट्या आकाराच्या मग लागवडी असतील किंवा आंतरपिकं यंत्रणा असतील तर त्याच्यात मळणी करताना लागवड करताना सोयीचं जात असलेलं दिसून येते. त्याचबरोबर प्रभावी कृषी विमा किंवा प्रणाली जी आहे ती सुरू करण्याची गरज त्या अनुषंगाने दिसून येते. यापूर्वी शासनाने अनेक कृषी विमा योजना या सुरू केल्या आहेत. प्रायोगिक तत्वावर मर्यादित कव्हरेजसह सर्वसमावेशक पीक विमा योजना ही 1985 ज्यामध्ये अन्न आणि तेलबियासाठी फक्त कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश होतो आणि पिके किंवा हवामान आधारित पीक विमा योजना WBCIS मध्ये सुरू केली. प्रायोगिक तत्वावर निवडलेली क्षेत्रे किंवा पूर्वीच्या उणीवा लक्षात घेऊन योजनेमध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना PMFBY सुरू करण्यात आली आणि याच योजनेतून 2016 मध्ये मोठ्या प्रमाणावर विम्याची रक्कम ह्या एकत्र केल्या, परंतु त्यातून समस्याग्रस्त शेतकऱ्यांना भविष्यात मदत करण्याच्या दृष्टीनं नियोजन करण्यात आलं. त्यामुळे 1985 मध्ये अन्न आणि तेलबियासाठी फक्त कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश होतो. पिके हवामान आधारित पीक विमा योजना WBCIS चा वापर 2007 मध्ये करण्यात आला किंवा सुरू केला. प्रायोगिक तत्वावर निवडलेली क्षेत्र किंवा पूर्वीच्या बाबी काही लक्षात घेऊन यावरती परिवर्तन करण्यात आलं. कंत्राटी शेती कॉन्ट्रॅक्ट लँड जे आहे ते ॲग्रिकल्चरसाठी घेण्यात आली. या कंत्राटी शेतीमध्येच कंत्राटी शेती हा शेतकरी आणि प्रक्रिया आणि किंवा यांच्यातील एक करार असतो. म्हणजे विशिष्ट कालासाठी शेती पिकवण्याच्या दृष्टीनं कंत्राटीकरण राबवण्यात आलं आणि या पुरवठ्यासाठी विपणन कंपन्या किमती आणि गुणवत्ता यांच्यात त्रिपक्षीय करारही होऊ शकतो किंवा शेतकरी कंपनी आणि सरकार शेतकऱ्याला पिकवणे आवश्यक आहे किंवा आवश्यक बाबी दिसून येतात. कंत्राटदार त्यांच्या जमिनीवर पीक घेतो आणि अपेक्षित उत्पन्नावर आधारित उत्पादन घेतो किंवा उत्पादन क्षमता तो वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येतं. त्याचबरोबर कंत्राटी शेती हा शेतकरी आणि प्रक्रिया किंवा त्या अनुषंगाने यांच्यातील करार आहे आणि पूर्वनिर्धारित शेतमालाचे उत्पादन कसं वाढू शकतं किंवा पुरवठ्यासाठी विपणन कंपन्या किमती आणि गुणवत्ता यांच्यात त्रिपक्षीय करारही होऊ शकतात किंवा ते कशा पद्धतीने असतील. शेतकऱ्याला पिकवणे किंवा शेती उत्पादन वाढवणं ते कसं होऊ शकतं किंवा किती वाढलं जाईल शेतकऱ्याचं उत्पादन ते पाहणं अपेक्षित ठरेल. शेतकऱ्याला पिकाच्या दृष्टीने किंवा कंत्राटदार त्यांच्या जमिनीवर पीक घेतो आणि अपेक्षित उत्पन्नावर आधारित उत्पादन क्षमता देखील वाढवण्याचा प्रयत्न करतो. जमीन लीज मार्केट किंवा जमीन भाडेपट्ट्यासाठी योग्य संस्थात्मक आराखड्याचा अभाव आहे किंवा हे प्रमुख असल्याचं दिसून येतं. शेतीमध्ये खाजगी गुंतवणूक जमवण्यामध्ये अडथळे येत असतात किंवा अनेक अडथळ्याला सामोरं जावं लागतं. जमीन मालकासाठी जमीन भाडे करार किंवा त्याच्यातून असणारे एकूण उपलब्धता उत्पादन हे कशा पद्धतीने असू शकेल. बिगर शेती किंवा उपक्रम त्यांना त्यांची जमीन भाड्याने देऊ करणं किंवा त्याचा आकार वाढवू शकतात का. ऑपरेशनल होल्डिंग्स आणि स्केल इकॉनॉमिकचे फायदे हे कशा पद्धतीने मिळवता येतील. सर्वात चांगल्या प्रकारे किंवा कार्यरत भाडे आहे. बाजाराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे
मालकाची सुरक्षा आणि भाडेकरू हे प्रभावी जमीन भाडे करार यांच्यातला असणारा हा भाग दिसून येऊ शकतो. कायद्याच्या अनुपस्थितीत जमीन भाडेपट्टी किंवा त्याच अनुषंगाने जमीन लीज मार्केट, जमीन भाडेपट्टीसाठी योग्य संस्थात्मक आराखड्याचा अभाव हे प्रमुख आहे आणि शेतीमध्ये खाजगी गुंतवणूक जमवण्यामध्ये अडथळे किंवा चांगले विकसित स्थलांतरित झालेल्या जमीन मालकांसाठी काही बाबी ह्या भाडे बाजार किंवा लीजवरती तत्वावरती आपण नुकताच आपण का पाहतो की वेगवेगळ्या सेलिब्रिटीज असतील किंवा मोठे गर्भश्रीमंत लोक असतील त्यावेळेला ते मोठ्या प्रमाणावर फ्लॅट्स असतील, शॉप्स असतील ते खरेदी करत असतात आणि केलेल्या खरेदीवरती काही स्वतः व्यवसाय करत असतात. तर ते जे गाळे घेतलेले असतील किंवा शॉप्स घेतलेले असतील, मोठ्या बिल्डिंग्स खरेदी केलेल्या असतात, फ्लॅट्स खरेदी केलेले असतात, तशा पद्धतीनं जमिनीचं सुद्धा जे व्यवहार केले जातात. मग ती जमीन हॉटेल व्यवसाय करायला असेल किंवा एखादं हॉटेल बांधायचं परंतु हॉटेल ते रेंटवरती दिलं जातं, म्हणजे लीजवर देणं किंवा जमीन ही खंडाने कसण्यासाठी देणं हे देखील प्रमाण त्या ठिकाणी विशिष्ट कालखंडात जास्त प्रमाणात होतं. त्याला बिगर शेती शेतकरी जर असेल किंवा त्याच्याकडे शेती नाही आहे परंतु अशा पद्धतीने तो शेतकरी शेतीत काम करण्यास इच्छुक आहे, तो शेतकरी त्याच्याकडे अतिरिक्त जमीन आहे किंवा ते उत्पादन करू शकत नाही, अशा वेळेला अशा शेतकऱ्याकडून ती जमीन कसण्यासाठी घेतली जाते आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन हे त्यातून करून त्याचं काय असेल ते भाडं किंवा हिस्सा आपण म्हणूया, 1/3 असेल, 1/2 असेल, तो दिला जातो आणि खर्च करण्याचं प्रमाण देखील दोघांमधून निश्चित करून घेतलं जातं. कृषी व्यापार किंवा व्यापारासाठी पायाभूत सुविधा दोन्हींची पातळी निश्चित करण्यात मोठी भूमिका बजावते आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार हा जो आहे तो सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. भारतीय शेतीची कामगिरी किंवा कार्यक्षम वाहतूक आणि हाताळणी सुविधा या कृषी व्यापारासाठी किंवा व्यापारासाठी आवश्यक आहे. व्यापाराच्या दृष्टीनं पूर्वनिर्धारित काही अटी या आहेत त्या विचारात घेतलेल्या आहेत. त्याच दृष्टीने शेतमालाचा व्यापारीकरणातला महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे शेती उत्पादन जे आहे ते माल एकदा तयार झाल्यानंतर तोडणी केल्यानंतर त्याची जी हाताळणी आहे ती कस्टमरपर्यंत जाईपर्यंत चांगल्या पद्धतीने जर झाली म्हणजे तोडणीनंतर त्याचं शॉर्टिंग करणं आपण म्हणूया, प्रतवारी करणं असेल, प्रमाणीकरण करणं असेल, वजन व्यवस्थित करणं असेल, पॅकेजिंग करणं असेल, या बाबीवरती देखील शेतकरी खरं तर लक्ष देत नाही आणि तेवढं ही एक मोठी समस्या खरं तर आहे. कारण त्याची योग्य पद्धतीनं प्रतवारी जर केली तर हवे त्या कस्टमरपर्यंत हवे त्या किमतीनं मोठ्या प्रमाणात शेतमाल जाऊ शकतो. त्याचबरोबर त्याचं ट्रान्सपोर्टिंग फॅसिलिटी, वाहतूक सुविधा जर चांगली असेल, अल्प कालावधीमध्ये जर शेतकऱ्याचा माल हा ग्राहकापर्यंत पोहोचत असेल, ती सुविधा जर उपलब्ध झाली तर या सुविधेच्या आधारावरती सुद्धा फ्रेश आणि ताजा माल आपण म्हणूया, ॲग्रिकल्चर गुड्स ज्या शेतमाल आहे तो कस्टमरपर्यंत पोहोचतो. त्यामुळं ह्या सुविधा कृषी व्यापारासाठी आवश्यक असलेल्या दिसून येतात. पूर्व आवश्यकता किंवा त्याच्या अगोदरच तशी तयारी असणं हे अपेक्षित असतं. बहुतेक शेतीमाल किंवा निसर्गाने नाशवंत आहे म्हणून ते लवकर आवश्यक आहे किंवा हाताळणी प्रक्रिया आणि विल्हेवाट सुविधा या अनुषंगाने किंवा वस्तू आणि सेवामध्ये व्यापार वेगवेगळ्या देशामध्ये सामान्यतः तुलनात्मक फायद्यावर आधारित असलेला दिसून येतो. याच तुलनेत त्यात कशी वाढ होऊ शकते किंवा त्या अनुषंगाने होणारे बदल हे किती प्रमाणात असू शकते. तर कार्यक्षम वाहतूक आणि हाताळणी जी आहे ती जर चांगल्या पद्धतीने झाली, वाहतुकीची साधनं पुरेशा प्रमाणात उपलब्ध निर्माण झाली, मग जसं की आपण ग्रामीण भागातून थोडं शहरापर्यंत पोहोचण्यासाठी टेम्पो असेल किंवा ट्रक असतील या चांगल्या पद्धतीने वापरणं आणि अल्प काळात पॅकिंग करून तिथपर्यंत पोहोचवणं. त्याचबरोबर बाय ट्रेन आपण म्हणूया, रेल्वेच्या सहाय्याने ही सुविधा इतर राज्यामध्ये पोहोचवणं असेल, एअरपोर्ट जर सुविधा उपलब्ध झाली शहरामध्ये तर त्याच मोठ्या शहरातून म्हणजे मुंबईसारखं शहर महाराष्ट्रातला जर विचार केला, कलकत्ता असेल किंवा मग इतर राज्यातली मोठी मोठी शहरं असेल, नागपूर असेल, तर दिल्लीसारखं शहर आपण विचार करतो किंवा या शहरातून एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणावरती विमानाच्या सहाय्याने सुद्धा शेतमाल पाठवणं शक्य होऊ शकतं आणि त्याची गरज ही विदेशातही मोठ्या प्रमाणात आहे. या सुविधा कृषी उत्पादकतेच्या उत्पादकता वाढण्यासाठी ह्या आवश्यक आहेत.
जर त्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्या तर शेतमाल हा जसं की आपण इतर घटकांमुळं म्हणजे पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध झालं, चांगल्या पद्धतीचं सुधारित बियाणं उपलब्ध झालं, त्याचबरोबर जलसिंचनाचे वेगवेगळे ड्रीप इरिगेशन आपण म्हणतो तशा पद्धतीने वेगवेगळ्या सिस्टीम, मग तुषार सिंचन असेल किंवा मटका सिंचन असेल, ते वेगळ्या पद्धतीनं पुरेसं पाणी उपलब्ध करून दिलं आणि मग खताचा योग्य प्रमाणात वापर, अतिरिक्त खत पण नाही. जसं की आपण कुक्कुटपालन म्हणतो आणि कुक्कुटपालन केलं की ऑटोमॅटिक कुक्कुट खत जे आहे ते तयार होतं. मग काही फ्लावर्सच्या बद्दल, आता फुलांचं उत्पादन जर घ्यायचं असेल तर कोक पावडर म्हणून वापरली जाते. म्हणजे नारळाचं टरकल किंवा नारळाच्या झाडाचे जे काही वाळल्यानंतर आपण म्हणूया त्याचे कुजलेला भाग असतो तो कोक पावडर म्हणून मोठ्या प्रमाणात वापरला जातो आणि या कोक पावडरच्या माध्यमातून वेगवेगळे प्रोडक्शन हे घेतलेलं आपल्याला दिसून येते. त्यामुळं पातळी निश्चित करण्यासाठी मोठी भूमिका बजावलेली दिसून येते आणि देशांतर्गत उत्पादनामध्ये या घटकाचा वाढ या आंतरराष्ट्रीय व्यापार जो सुधारण्यासाठी झालेला आपल्याला दिसून येते आणि महत्त्वपूर्ण घटक असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते. भारतीय शेतीची कामगिरी ही कार्यक्षमता किंवा वाहतूक आणि हाताळणी सुविधा ह्या व्यापारासाठी आवश्यक आहेत किंवा पूर्व आवश्यकता असल्याचे दिसून येते. कारण बहुतेक शेतीमाल हा निसर्गात निर्मित असतो आणि त्यामुळे नाशवंतपणा देखील जास्त असतो. त्यामुळे या नाशवंत मालाला योग्य ठिकाणी पोहोचवणं आणि ग्राहकापर्यंत योग्य किमतीला जर केला तर त्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते आणि उपभोग हा वाढू शकतो. त्यामुळं झालेलं उत्पादन हे ग्राहकापर्यंत पोहोचवणं ही देखील ट्रान्सपोर्टिंग फॅसिलिटीची किंवा व्यापारीकरणाची एक मोठी ब्रिज लाईन असलेली दिसून येते आणि याच्यातूनच किंवा मग याचं विल्हेवाट लावणं, मग त्याची साफसफाई असेल जमिनीची ती योग्य वेळेत करून पुनर्लागवड किंवा पुढच्या पिकाचं उत्पादन घेणं या दृष्टीनं शेतकऱ्याला वेगवेगळे प्रयत्न हे करावं लागतात. वस्तू आणि सेवामध्ये व्यापार किंवा वेगवेगळ्या देशामध्ये सामान्यतः तुलनात्मक फायद्यावर आधारित शेती उत्पादनं ही घेतली जातात. एखाद्या देशाला त्या देशातलं योग्य प्रकारात आपण म्हणूया भौतिक साधनसामुग्री असतील आणि नैसर्गिक वातावरण असेल, त्यामुळे ते पीक घेणं हे परवडत असेल, उत्पादन विविधीकरणाच्या माध्यमातून कमी खर्च येत असेल किंवा श्रमिकांचा वापर करून उत्पादन घेतल्यामुळे कमी खर्च येत असेल आणि भांडवलाचा कमी वापर असेल. विकसित देशामध्ये ज्यावेळेला पाहतो तिथं आपण श्रमिकांचा अल्प वापर असतो आणि यंत्रतंत्राचा वापर जास्त असतो. त्यामुळे निर्यात आपण ज्याचं कमी खर्चामध्ये उत्पादन झालेलं आहे त्याची निर्यात करतो. तर जास्त खर्च येत असेल तर अनेक वस्तूची आपण आयात करतो. कन्क्लुजनकडे येत असताना सध्याच्या काळात धोरण निर्मात्यांसाठी सर्वात मोठे आव्हान आहे की शेतीसाठी कोणत्या प्रकारचं धोरण बनवावं की त्यामुळे उत्पादकता वाढू शकेल, संसाधनं वाढतील, गरीब अल्पभूधारकांचे जीवनमान टिकवून ठेवता येईल आणि लहान शेतकरी असतील शेतकऱ्यांना राज्य समर्थन किंवा योग्य मिश्रणासह योग्य आउटपुट मिश्रणासह किंमत आणि विपणन धोरणे आणि उच्च मूल्यांच्या फलोत्पादन आणि पशुधन उत्पादनासाठी शेतीचे विविधीकरण शेतीला जोरदार आणि फायदेशीर उपक्रम बनवू शकतो किंवा एक प्रभावी नियामक आणि खाजगीकरणा आकर्षित करण्यासाठी नियमावर आधारित यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. कृषी क्षेत्रातील गुंतवणूक आणि कृषी व्यवसाय कंपन्यांच्या अल्पसंख्याक शेतीपासून शेतकरी आणि ग्राहकांच्या हिताचे रक्षण सध्याचे युनिट मुख्य कृषी सुधारणांसह या पैलूंचे परीक्षण करते. भारतीय शेतीचे पुनरुज्जीवीकरण करण्यासाठी आवश्यक काही बाबी या निश्चित आहेत. त्या अनुषंगाने विचार करणं हे भारतीय शेतीच्या विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाचा घटक आहे. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद.